पारे गावचे धडाडीचे महिला व्यक्तिमत्व, आयुष्यभर वैद्यकीय सेवेला वाहून घेतलेल्या डॉक्टर शालिनी काकी साळुंखे यांचे दुःखद निधन झाले. अंत्यविधी रविवार दिनांक 22 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता विटा मार्केट यार्ड स्मशानभूमी विटा येथे होणार आहे. परमेश्वर तुमच्या आत्म्यात शिरशांती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शोकाकुल साळुंखे परिवार पारे विटा व समस्त ग्रामस्थ पारे. रक्षा विसर्जन सोमवार दिनांक 23 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता मार्केट यार्ड स्मशानभूमी विटा येथे. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. स्वर्गीय आमदार अनिल भाऊंचे निधन झाल्यावर आमदार सुहास बाबर यांनी न थांबता हजारो कोटींचा विकास निधी आणला. आता आमदार झाल्यावरही मतदारसंघाची खडानखडा माहिती असल्याने आटपाडी येथील राजेवाडी तलावाचा तारांकित प्रश्न उपस्थित करताना आक्रमक झालेल्या आमदार सुहास बाबर यांनी त्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट करा व काम पूर्ण करा असा प्रश्न मांडल्याने मतदारसंघासाठी आमदार सुहास बाबर आक्रमक झालेले दिसले. मतदारसंघातूनही त्यांच्या मतदारसंघाच्या या जाणीवेचे कौतुक होत आहे. सुहास बाबर. धन्यवाद अध्यक्ष महोदय. पहिल्या टर्म अध्यक्ष महोदय, माझ्या खानापूर विधानसभा मतदारसंघातील आटपाडी तालुक्यामध्ये ब्रिटिशकालीन तलाव आहे. त्या राजेवाडी तलावाच्या वरती त्या पुजारवाडी गावच्या हद्दीमध्ये त्या ओढ्यावरती जलसेतूचं काम गेले 2 वर्ष त्या ठिकाणी रखडलेलं आहे. पहिल्या टर्मला संधी जास्त आहे. विनंती आहे, माझ्या औचित्याच्या मुद्द्यातून या ठिकाणी विनंती आहे, जे जलसेतूचं काम रखडलेलं आहे ते रखडलेलं काम ताबडतोब या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात याव्यात. कारण याचा सगळा परिणाम त्या भागातील पुजारवाडी, पांढरेवाडी, उंबरगाव, दिगंज आणि खवसपूर या सर्व गावातील शेतकऱ्यांच्यावरती त्याचा गंभीर परिणाम होतो. शेतकऱ्यांच्या मध्ये प्रचंड नाराजी आहे. पहिल्यांदा असं झालं की हा तलाव पावसाच्या अतिरिक्त पाण्यानं वाहून जाणारा दादा हा तलाव पहिल्यांदा भरून घेतलाय. जलसेतूचं काम 2 वर्ष रखडले. तो कॉन्ट्रॅक्टर ब्लॅकलिस्ट करावा आणि ताबडतोब दुसऱ्या कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टरला काम देऊन ते काम पूर्ण करण्यासाठी दादा सूचना व्हावी अशी माझी विनंती आहे. आणि दादा शेडगेवाडी नावाचे एक गाव आहे आटपाडी तालुक्यामध्ये. आटपाडी नगरपंचायत झाल्यानंतर ते गाव त्या नगरपंचायतून वगळलं. ते गाव आज ग्रामपंचायत नाही, कुठल्याही ग्रामपंचायतच्या अंडर नाही. त्या गावाचा खूप मोठा प्रश्न त्या ठिकाणी आहे. त्या गावाला ताबडतोब सेपरेट ग्रामपंचायत व्हावी अशी विनंती आहे. आणि खानापूर येथे छत्रपती शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र व्हावं. गेले अनेक दिवस तो प्रश्न प्रलंबित आहे. तो प्रश्न लवकर मार्गी लागावा. मी अध्यक्ष महोदय या औचित्याच्या मुद्द्यातून ह्या सभागृहाला विनंती करतो की ही तिन्ही कामं लवकरात लवकर पूर्ण व्हावी. धन्यवाद. सुनील राऊत.